तुम्हाला सांगतो, आता काही लोकांनी मुली बाजारात विकायला काढल्या पैशासाठी. आता काही सगळे साधी पण काही किती 5-4 लाख रुपये घेणार मुलाकडनं आणि कोणाच्या हवाली मुली करणार तुम्हाला सांगतो. ती मुलगी ती सुखी राहील का नाही ही बघत नाही, ती मुलगा काय करतोय काय नाही ही पण बघत नाही. फक्त ह्याला पैसे पाहिजे तुम्हाला सांगतो मुलीच्या बापांना. मला वाटतं हे जर पैसे जर मुलगी किती असेल तर मला वाटतं ह्याच्यासारखा महापापी कोणीच नाही. ह्यांनी लहानाची मोठी मुलगी फक्त एकासाठीच केली मला असं वाटतं. ह्याच्यासारखा पापी माणूस कोणी नाही. आणि मुलींनी तुम्हाला पण सांगतो असं लग्न करू नका, तुमच्या आयुष्याचं वाटलं होईल. असल्या बापास तुम्ही गचुरं धरा, हे स्वतःच्या फायद्यासाठी तुम्हाला लिखितोय. आता हे तुम्हाला लिखितोय म्हणले तुम्ही असल्या बापाची इज्जत काय करता काय. आणि तुम्हाला पण सांगतोय मुलांना असले लग्न तुम्ही करू नका पैसे देऊन. मुलीच्या बापाला 4-5 लाख रुपये द्यायचे लग्न करायचं. आता मुलगी राहील म्हणून पण गॅरंटी नाही पैसे देऊन. आता काय होते दुपारी लग्न होते आणि संध्याकाळ पोते मुलगीच पळून जाते हळद फिटायच्या आधी. तिथनं पुढे आता सगळा लुटायचा धर झालाय, त्याच्यामध्ये कोणी विश्वास नाही ठेवायचा. आता मला तरी काय एवढी लग्नाची गडबड आहे बा. तुम्ही बी लगेच 5-10 लाख रुपये देता लग्न करीत आणि पुन्हा ती पळून गेली की मग हे बायको पळून गेली म्हणजे लोक आपल्या परत हसा बिनघोर झाली. कशा लग्न करता मस्तपैकी चांगलं जीवन जगा तुम्ही. 5-10 लाख रुपये द्यायचे म्हणजे सोपे का तुम्हाला सांगतो. आपली एवढी मोठी परिस्थिती का, मोठी परिस्थिती असते एवढी आपल्या पैसे टाइम आला नसतं. आपली परिस्थिती कमजोरी म्हणून आपल्या पैसे टायमिंग आला तुम्हाला. दुसऱ्याकडे आपण पैसे आणतोय मुलगी बापाला देतोय मुलगी देते पळून झालं मग पटांगण. लोक परत म्हणणार ही बायको पळून गेली होतो साठी वारला आता परत मग लोक आपल्या शिरवणार म्हणणार एक मुलगी आहे बरं आपण तिला 2-3 लेकरं आहेत करतो का लगीन म्हणजे पण आयुष्यभर आपली चेष्टा करायला लोक बिनगोर झाली. तसं लग्नच करू नका पैसे देऊन मस्तपैकी जीवन जगायचं. तुम्हाला सांगतो टेन्शन घ्यायचं नाही, माणसाचं आयुष्यच काही खरं नाही. असं बी काय लग्न करून लोक संदर्भात जात नाहीत. असं समजायचं देवाने आपल्याला एन्जॉय करायला पाठवले, लग्न ती करण्यासाठी पाठवलेच नाही. मस्तपैकी जगायचं. आता मुलींच्या बापाची इच्छा लय वाढल्या तुम्हाला सांगतो. त्या मुलीच्या बापापेक्षा तुम्हाला सांगतो ते आईची लय इच्छा वाढल्यात. तिला म्हणलं ना मुलगा शेतकरी, हे नको बाई शेतकरी नको, नोकरी आहे का मुलाला, नोकरी ते ऐकून घेत नाही. शेतकरी म्हणलं नोकरी आहे का, तो ही मुलगी आहे का नोकरीला. आणि नोकरदार आपल्यासारखे असे गरीबाच्या मुली संग लग्न करीन का. चांगला नोकरदार तुम्हाला सांगतो ज्याला 1 लाख पगार आहे 1.5 लाख पगार आहे तो श्रीमंताच्या मुली संग लग्न करतो. त्याला 15-16 तोळ 20 तोळ असं सोनं द्यावं लागतं हुंड्यामध्ये ता मग ते लग्न करतो. तुमच्याकडे आहे का द्यायला तेवढं. मुलीच्या बापानी पण काय माहिती नाही मुलाकडे जमीन पाहिजे, घर पाहिजे, बंगला गाडी सगळं पाहिजे. अरे बापरे, आता तुझ्या पांढऱ्याचं दिला लाल ठिकाणी पाहिजे माहिती तुला कशाला पाहिजे वर नोकरदार. आयुष्यभर तो कुपनाचं गहू भरून खाल्लं दळून आणून आणि तुला पण नोकरदार जावाय पाहिजे का. मग 60 वय तुम्ही काय कमी लिहायला विचार करा ना. मुलीच्या बापाचं 60 वय असते त्याला काय कमी तर नाही आलं, पण ह्याला 25 वयाच्या मुलाकडून एवढी अपेक्षा गाडीन बंगला पैसा बंगला काही बी येणार काही मागत ती यांची. आता काय निंदू परिणाम झालाय. काही बी तुम्हाला सांगतो हे विचारणार मुलाकडे हाय खान ते हाय खान आई बापा हाय का गेलेले असले तर बरेच येतं मग सासरा होणार नाही मुलीला मुली देवर राज करीन मग घरावरती पुढे काय बी असले बोलते ती. तुम्हाला सांगतो ह्यांची तुम्हाला सांगतो मुलीची आई बापाची ह्यांची अशी जर तुम्हाला सांगतो इच्छा आपली जर असं माहीत झालं ना ह्यांची ह्या इच्छा लग्नच करू वाटत नाही. असं वाटतं बिगर लग्नाचं राहिलेलं बरं. शेतकऱ्याच्या मुलांकडे पण बघा ना. पण तुम्हाला सांगतो काय व्हायला लागले त्या मुलीच्या आईने जर ऐकलं ना मुलगा शेती करतोय लगेच नाही भैया आमची मुलगी लई शिकली. एवढं काय शिकली म्हणजे असं काय शिकली ती 7 मास्तरला तर नव्हती शिकली. आता शेतकऱ्याची मुलं पण लई शिकलेली इथं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे काय अडण नाही शिकतात शेतकऱ्याची मुलं. आणि त्या मुली म्हणायचं मग मी मला ना नको नोकरदाराचा मुलगा पाहिजे शेतकरी नको. आता बाई तू 10-12 वेळेस कॉफी करून पास झाली कोपऱ्यात बसून तुला इथं कॉफीला बघूल्यात येत नव्हती. ही कोणती कोण बसतो आपलं कसतरी लिहून झाली पास. तुला तर खायला बघा तुला नोकरदार पाहिजे. हां तुला साधा स्वयंपाक सुद्धा करता येत नाही. तुला कणिक माय लावली तर तू परत मागं पुढे खरेदी. तुला अजून गॅसवर तावान कडे ठेवता येईना आणि तुम्ही ती मॅमी मला नोकरदार मुलगा पाहिजे. आता नोकरी कोणाला करूच वाटत नाही. नोकरी म्हणजे आता काय तिथं बागत नाही. शेतीमध्ये जी मजा ती आता कुठे नाही. शेतीमध्ये भरपूर पैसा आहे. तुम्ही शेतकऱ्याकडे बघा लय शेतकरी श्रीमंत इथं शेतकऱ्यासारखा पैसा नोकरदार बी कमीच नाही. मला पण एक जण मला तुझं लग्न होईल मला तू आता बाहेर जा मला पुण्याला कुठेतरी कामाला कंपनी गेला मला तो लग्न होईल. मला तसलं फसून लग्न करायचं नाही. कंपनीत म्हटलं ही काम चालू ही लई सगळ्यात चांगली. मला बाहेर जायची मला गरज नाही. बाहेर जायचं मग कुणीतरी मुलगी देणे मग असली फसाफशी करायची नाही. आणि बाहेर जाऊन काय बागत आहे का. घरची जर फोन करून जर म्हणले बाळा 1 लाख रुपये ती पाईपलाईन करायची कुठून द्यायची. मला आधी घरात निम सामान ऐकावं लागेल सगळं इकलं तरी नाही 1 लाख जमा व्हायची. बाहेर राहणं म्हणजे सोपं नाही. शेतीशिवाय पर्याय नाही. आता मी काय असं माहित नाही बा तुम्ही नोकरदाराला देऊ नका आणि शेतकऱ्यालाच मुलगी द्या. आता तुमची मुलगी बाबा तुम्ही कोणाला द्या पण एखाद्याची फसवणूक करू नका ना बाबा. 5-10 लाख रुपये घ्यायची कोणाची हवाली करायची मग ती मुलगी तुमची करत नाही पळून जाती मुलाचं पटांगण होते. आता काही लोकांना असं बोलल्यावर राग बिले आला असं रे बाबा पण राग नाही येऊन द्यायचा बाबा. ही मी तुमच्या चांगल्यासाठी सांगतोय. मी काय असं कोणा करून नाही सांगत त्यामुळे राग नाही येऊन द्यायचा. याच्यात काय मला फायदा नाही तुमचाच फायदा आहे. मी आपण लोकांना थोडेफार जाग करायचा प्रयत्न करतोय चांगलं सांगून. मला काय घेणे आता परत नाही तुम्हीच मला शिवाय द्यायला बसला. लोक आता काय पूर्ण बघत बी नाही सगळा व्हिडिओ थोडंफार काहीतरी बघणार मोजकं जाऊन त्याच्यावर लगेच कमेंटमध्ये काहीतरी शिवाय देणार. पण मी सांगतो हे सगळं तुमच्या फायद्यासाठी सांगतोय. तर थँक्यू मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.